सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. टाईम नाही भेटला सध्या, म्हणजे आपल्याला कंटिन्यू कॉल चालू होते ना, त्या कारणाने टाईम नाही भेटला. सो सध्या अवतार खराब आहे. ठीक आहे, नंतर आपण करूया सगळं नीट. आम्ही आलो खारदांड्याला आणि आम्ही चालू आहे खंदेरीला. त्या बोटीतून जाणार आहे. त्यांच्या दोन आमचे मित्र आहेत, त्यांचे नवीन बोटी बांधलेल्या आहेत, तर ते आम्ही घेऊन चाललेलो आहे देवाला दाखवायला. तर ठीक आहे, तुम्ही ब्लॉग बरोबर राहा कंटिन्यू. तुम्हाला दाखवतो मी कशी मजा करतात वगैरे. ठीक आहे, आम्ही आलेलो आहे बोटीवरती. आता चालू होईल थोड्या वेळाने प्रवास आपला. मी तुम्हाला दाखवतो. सगळी आहे, ही एक बोट आहे आणि अजून एक बोट आहे त्या साईडला. म्हणजे दाखवतो मी थोड्या वेळाने. ठीक आहे, ही आपली पब्लिक. अजून माणसं दुसऱ्या बोटमध्ये आहेत, ते आता म्हणजे थोड्या वेळाने येतील. एक नाले उमाट, एक नाले उमाट, एक नाले उठव, उजव्या हाताशी नाले उठव. ये त्याला भूक लागली रे, ती खाऊन टाक. 5 मिनिटांनी त्याला त्याला प्लेट धरून शाही आहे. तो है आपल्या कंपनी आहे हे तवरूचं पाणी बसतो. वाव मिळले बघा, वाव. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आता खंदेरी दिसायला लागलेलं आहे. वाजवत वाजवत आम्ही आता तिथपर्यंत जाऊ. हे तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. आम्ही पोचलेलो आहे. बाकीचे सामान उतरवत आहे. सगळं सामान वगैरे उतरवत आहे. सामानाची बोट खाली झाल्यानंतर बोट नाही लावणार आहे. नंतर मग आम्ही इकडे हा देव आहे, इकडे जाणार आहे. तर तुम्हाला एकदम जवळून दाखवीन, देव पण दाखवीन तुम्हाला. सामान उतरून घेऊ मग तुम्हाला भेटतो. बघा इकडे फिरण्यासाठी. बघा
सुंदर वातावरण एकदम. आणि हे चर्च आहे का काहीतरी आहे, नंतर मी जाईन इकडे दाखवीन तुम्हाला काय आहे ते. असं सुंदर अशी जागा आहे, चारी साईडला समुद्र आहे. ते दाखवतो इकडनं व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू आहे. किल्ला आहे अंधेरीचा आणि मस्तपैकी असं बघा तुम्ही इकडनं. तुम्ही अजून असं वाटणारच नाही की आपण आपल्या इथेच आहे, पण हे आपल्या इकडचंच आहे. तर बाहेरगाव कुठे आलेलं आहे असं वाटतं बघा. मस्त असं सुंदर व्ह्यू आहे. तयारी चालू आहे, म्हणजे कांदा वगैरे कापून ठेवणार आहेत. नंतर मग मान देऊन तयारी चालू आहे. जेवणाची लेट नाही होणार जेवायसाठी. त्यांची तयारी झालेली आहे, म्हणजे फ्रेश वगैरे होत होते सगळे. तर आता चाललो आहे मी मान द्यायला. मान द्यायला जातो, तिकडे तुम्हाला दाखवतो कसा मान देतात ते. देव दाखवतो बघा. शेंदूर वगैरे लावून पोचलेलो आहे देवळात. आता इकडे देवाला ना मान द्यायची तयारी चालू आहे. तुम्हाला मी दाखवतो कसं मान देतात. त्याला शेंदुराचा लेप वगैरे करून मग त्याला मान देणार आहेत. मला तयारी दाखवतो कशी करतात. देवांचा पहिला आरामशी खोल काम. दुसरा पहिला टोपीला हात लाव ना. काय चुकलं असेल ते माफ कर. काय हाणलंय ते मान्य करून दे. सगळ्यांना सुखी हाण आणि सुखी काम धंद्याचा शेर दे.
एलगोड एलगोड आनंदाचा भैरे देवाचा काही नाही हे तवाशी हात लाव ना जरासा त्याला पण बरं तेव्हा नीलगंगा बोटीचा तुला देवा मानपान आणलाय तो आनंदाने मान्य करून घे. देख आता जसा तुझा जी बालका आनंद करतात तसा आनंद कर देवा त्यांचा. देवा त्यांची बोटीला घर कुटुंबाला सगळ्याला यश देस. बोटीला पोटभर देस. बापा यांच्या हातापायाला यश देस. हरा हरा सदानंदाचा आई माऊलीचा भैरी देवाचं वेताळ देव महाराज की जय. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव. सगळे बोला तुम्ही आले होते या वतीने. बोट घेऊन नीलगंगा बोट आणि दुसऱ्या आपण देवा एक देवा तर सगळ्यांना सुखाने ठेव. सगळ्यांना पोटा पाण्याला दे. धंद्या पण सगळ्याला नोकरी धंद्याला त्यांचे घर कुटुंबाला येस देश देवा आणि घे तुझा मान देवा. बारके मोठे देवाला नाव दे. महाराज मनोज जाऊन दे जरा देवा. लक्ष ठेव यावं पण झालेलं आहे. आता बघा त्याला देवाला मान देत आहे तिकडे. मी दाखवतो तुम्हाला. चलो सिद्धू ये बटन काय ये आपलं फोटो काढा. अशा तऱ्हेने देवाचा मान वगैरे दिलेला आहे. म्हणजे पहिला त्याला मिठाईचा मान दिला. त्याच्यानंतर मग आरती वगैरे करून सरा म्हणजे आपली गावठी पद्धती दारू वगैरे त्याचा मान दिलेला आहे. त्याच्यानंतर मग आता बोकडाचा पण म्हणजे बकऱ्याचा मान दिलेला आहे. आणि अशा तऱ्हेचा मान पूर्ण आहे. मग आता तो बकरा जो शिजवणार, खाणार पिणार, मजा करणार, मग आम्ही घरी येणार. ठीक आहे. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, नवीन असाल तर. ठीक आहे, चलो बाय.